बरं, या सगळ्या प्रकरणी आज संध्याकाळी अजित पवार भाष्य करतील असं म्हटलं जात आहे, पण काल अजित पवार यांनी याविषयी मात्र बोलताना या सगळ्या व्यवहारात माझा संबंध नाही असं म्हटलेलं आहे। या सगळ्या विषयी स्पष्टीकरण देताना नियमात न बसणाऱ्या गोष्टींना माझा पाठिंबा नाही असं देखील दादा स्पष्ट करतायत। माझ्या कानावर आल्यावर मी सांगितलं, चुकीच्या गोष्टी करू नका, माहिती घेऊन वस्तुस्थिती मांडणार असंही अजित पवार म्हणतायत। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते। त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे। कारण मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल, नियमात न बसणारं करत असेल, तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल। मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे। मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो, जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे। या सगळ्या विषयी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी जोडले गेलेले आहेत। अमोल, एकदा सुरुवातीला हे सगळं प्रकरण फार गाजताना दिसतंय राज्याच्या राजकारणात। ऐन निवडणुकांचं सगळं पीक जोमात आलेलं असताना त्यामुळे अर्थातच याविषयी चर्चा होतीये। बरं, असं असताना पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण याविषयी गुन्हा दाखल होतो, पण पार्थ पवार यांचा कुठेही उल्लेख केला जात नाही। लोकशाही मराठीनं काल या सगळ्या प्रकरणी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला होता। लोकशाही मराठीनं खुलासा केलेला होता। त्यानंतर पार्थ पवार यांचं नाव वगळण्यात आल्याची चर्चा सुद्धा आहे। काय नेमकं हे सगळं घडतंय आता? खरं तर काल दिवसभर पार्थ पवार यांच्या नावाने हा सगळा जमीन व्यवहार घोटाळा झालेला आहे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। मुळामध्ये ही जमीनच महार वतनाची नसून ती राज्य सरकारच्या मालकीची असल्याचं सुद्धा काल आपण समोर आणलेलं होतं। त्यानंतर सगळं महसूल खात्यातनं सूत्र हल्ली आणि या संपूर्ण व्यवहारामध्ये ज्यांनी ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे त्यांच्यावर काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने मुख्य सचिवांनी जो अहवाल दिलेला होता त्याच्यामध्ये अमिडिया कंपनी त्याचबरोबर शीतल तेजवानी यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा बावधन पोलीस ठाण्यामध्ये या संबंधीची तक्रार दिली। जे तारू आहेत मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी त्याचबरोबर शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिग्विजय पाटील हे या अमिडिया कंपनीचे संचालक आहेत, त्याचबरोबर पार्थ पवारही संचालक आहेत। मात्र पार्थ पवार यांचं नाव या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं नाहीये, कारण ज्यावेळेस ही दस्त नोंदणी झालेली होती त्यावेळेस दिग्विजय पाटील यांचं नाव तिथं लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना यामध्ये दोषी धरण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे, पण पार्थ पवारांचं नाव याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळे आश्चर्य सुद्धा व्यक्त केलं जाते। कारण काल दिवसभर पार्थ पवार यांच्या नावाने हा सगळा व्यवहार झाल्याचं सांगण्यात येत होतं। अजित पवारांनी स्वतः याबद्दलची माहिती दिलेली होती की असा व्यवहार झालेला अशी त्यांना माहिती नाही आणि त्यामुळे काल सगळी ही राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या आपण पाहिल्या। त्यानंतर मात्र ही जी तक्रार शासनाकडून महसूल खात्याकडून देण्यात आलेली होती त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुळामध्ये ही जमीन महार वतनाने 1960 ला राज्य सरकारला दिली होती। भाडे तत्वावरती जागा होती। राज्य सरकारने तिथं राज्यशास्त्राचा विभाग हे उभारण्याचं काम करणार होते, मात्र ते कालांतराने झालं नाही आणि त्यामुळे ती जमीन ती तशीच राहिली आणि शीतल तेजवानी ज्या आहेत, ज्या बिल्डर आहेत, व्यवसायाने पिंपरी चिंचवडच्या राहणाऱ्या आहेत, ज्यांचा रेकॉर्ड आपण पाहिला तर तो अशा पद्धतीच्या फसवणूक करणारा आहे, त्यांच्यावर याआधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे या सगळ्या व्यवहारामध्ये संशयाची सुई जाते ती शीतल तेजवानी यांच्याकडे। त्यांनी ही सगळी पॉवर ऑफ पॅटर्ननी या संपूर्ण महार वतन जे तिथले स्थानिक आहेत, जो मूळ जागा मालक आहेत त्यांच्याकडून करून घेतलेले आहे आणि त्यामुळे
शीतल तेजवानी यांनी राज्य शासनाची फसवणूक केलेली आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे हम्म. शीतल तेजवानी यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता पोलीस पुढे नेमकी आणखीन कुणाकुणाची चौकशी या प्रकरणामध्ये करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. जरी दस्तनोंदणीमध्ये पार्थ पवार यांचं नाव तिथं नसेल तरी इतर कागदपत्रांमध्ये मात्र पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. तसंच जो पत्ता देण्यात आलेला आहे तो सुद्धा पार्थ पवार यांच्या नावाचा देण्यात आलेला आहे अमोल, आणि त्यामुळे यातून एक मुद्दा उपस्थित होतोय. गुन्हा नोंदवत असताना पार्थ पवार यांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाहीये, नामोल्लेख नाहीये. दुसरीकडे मात्र काही ठिकाणी उल्लेख असल्याचं कागदपत्रांमध्ये तुम्ही म्हणताय. पण यातून असा थेट अर्थ काढावा का की प्रायमरी लेवलला प्राथमिक दृष्ट्या पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे की चौकशी जी या सगळ्या संदर्भात होणार आहे त्यानंतर मात्र नेमकं काय होऊ शकतं? सध्या तरी आपण ह्या सगळ्या कागदपत्रांच्या दृष्टीने पाहिलं आणि काल जी तक्रार देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख नाहीये, त्यामुळे सध्या तरी पार्थ पवार हे स्टेप झालेले आहेत या प्रकरणात. कालपासून जे त्यांच्या अगदी. नावानं चर्चा चालू होत्या त्यांच्या वडिलांच्या म्हणजे अजित पवार यांच्या हम्म. नावाचा पुढे नेमकं पोलीस चौकशीमध्ये काय काय समोर येतं, पार्थ पवार यांची सुद्धा यामध्ये चौकशी होणार का? कारण की ते सुद्धा अमेडिया कंपनीचे भागीदार आहेत, त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी केली जाईल का हा पुढचा प्रश्न आहे. पण तुर्तास तरी पार्थ पवारांना या संपूर्ण प्रकरणातनं क्लीन चिटच मिळाल्याचं प्राथमिक दृष्ट्या पाहायला मिळतंय. निश्चित. अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.